नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. कारण कोल्हापूरमधला कडक लॉकडाऊन आता उद्यापासून शिथिल केला जाणार आहे. 1 जूनपर्यंत आता सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. कडक लॉकडाऊन इथे सुरू होता आणि उद्योगधंदे सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलला पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण जिल्ह्यात 11 नंतर पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. त्यामुळे 11 नंतर नागरिकांना घराबाहेर पडायला मनाई करण्यात आली आहे. कोल्हापुरातली आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, कारण कोल्हापुरात आता लॉकडाऊन शिथिल होणार आहे हे आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती घेणार आहोत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, रेणुका, किराणा आणि भाजीपाला विक्री तिथे सुरू राहणार आणि कोल्हापुरातला लॉकडाऊन आता शिथिल होणारे अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत. संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, आवाज पोहोचतोय? हा रेणुका, राज्य सरकारचे नियम लागू होणार आहेत, पण कशा रीतीने शिथिलता असणार आहे? रेणुका, एकतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गेल्या रविवारपासून आज मध्यरात्री रविवारपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता आणि त्यावेळेला अक्षरशः कोल्हापूरकरांना बाहेर पडायला दिलं नाही कोल्हापूर पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनानं. पण 8 दिवसांमध्ये या कोरोनाची जी परिस्थिती होती ती थोडीफार आटोक्यात आली असं म्हणता येईल. कारण 2000च्या वर रुग्णांची संख्या जात होती, ती सध्या 1100-1200 इतकी संख्या आलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं एक निर्णय घेतलाय, त्याबाबतची अधिकृत घोषणा आज केली जाईल. पण उद्यापासून बऱ्यापैकी निर्बंध जे आहेत ते हटवले जातील आणि 7 ते 11 या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं आहेत, त्यामध्ये किराणा मालाची दुकानं असतील, दुग्धजन्य पदार्थांची दुकानं, पेट्रोल पंप असतील, हॉटेलची म्हणजे रेस्टॉरंट्स असतील, ते फक्त पार्सल सेवा ही 7 ते 11 मध्ये सुरू राहणार आहेत. भाजी मार्केट देखील 7 ते 11 मध्ये सुरू राहणार आहे. पण दुपारी 11 म्हणजे सकाळी 11 नंतर मात्र कुणालाही पुन्हा रस्त्यावर फिरता येणार नाही. पण महत्वाचं हेच आहे की गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, पण त्याला विरोध झाला होता सोशल मीडियातून आणि त्यामुळे काही काळानंतर करायला कडक लॉकडाऊन करण्यात आला होता आणि त्याच्यामधून आता कोल्हापूरकरांची सुटका तर होणार आहे. पण कदाचित उद्या किंवा परवा म्हणजे सोमवार आणि मंगळवार 8 दिवसानंतर अचानकपणे बाजारपेठ असेल, भाजी मार्केट असेल उघडलं जाणं असल्यानं कदाचित 2 दिवस पहिल्यांदा गर्दी उसळण्याची देखील शक्यता आहे आणि ती कशा पद्धतीने जिल्हा प्रशासन कंट्रोल करतं, नियंत्रित करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कोल्हापुरातली महत्त्वाची बातमी, राज्य सरकारचे नियम तिथे लागू राहतील, पण आता तिथे कडक जो लॉकडाऊन होता तो आता शिथिल केला जाणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. सातारा जिल्ह्यात मात्र कडक लॉकडाऊन 25 मे ते 1 जून पर्यंत असणार आहे. इथे कडक लॉकडाऊन आहे. भाजीपाला आणि किराणा दुकानं इथे आता बंद राहणार आहेत. दूध संकलन केंद्र 2 तास सुरू राहतील. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतल्या लोकांसाठी देखील सुरू राहतील. वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत अशी देखील माहिती सध्या कळते. त्यामुळे साताराकरांसाठी, सातारवासियांसाठी महत्त्वाची बातमी, कारण 25 मे ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा सातारा जिल्ह्यासाठी करण्यात आलेली आहे. भाजीपाला आणि किराणा दुकानं देखील बंद राहतील. दूध संकलन केंद्र केवळ 2 तासच सुरू राहू शकेल असं देखील आता स्पष्ट करण्यात आलंय. अत्यावश्यक सेवेतले जे नागरिक बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठीच पेट्रोल पंप सुरू राहणार आहे आणि वैद्यकीय सेवा देखील सुरू राहतील असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपाहारगृह, बार, लॉज हे सगळं पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे सातारकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत. आरोग्य सेवेशी निगडीत सर्व सेवा सुरू राहणार आहेत. ही आता साताराच्या नागरिकांसाठी आताची महत्त्वाची बातमी. किरण मोहितेंकडून अधिक माहिती घेऊयात. किरण, कशा प्रकारे या लॉकडाऊनची अंमलबजावणी असणार आहे? रेणुका, सातारा जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांचा जो आकडा आहे तो गेल्या 3-4 महिन्यापासून वाढताना दिसत आहे. राज्याने जरी लॉकडाऊन जाहीर केला असला तर त्या काळामध्ये सुद्धा बाधितांचा आकडा कुठेतरी वाढत होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये 7 दिवसांचा जो कडक लॉकडाऊन केला होता त्यामध्ये काही निर्बंध त्यामध्ये ऍड केले होते. मात्र तरी देखील कोरोना जो आहे तो सातारामध्ये कंट्रोलमध्ये येत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा साताराचे जिल्हाधिकारी यांनी 25 मे ते 1 जून पर्यंत कडक लॉकडाऊन केलेलं आहे. याच्यामध्ये अजूनही निर्बंध जे आहेत ते वाढवलेले आहेत. भाजीपाला असेल, विक्री असेल किंवा फळ विक्री असेल, किराणा माल, उपाहारगृह, बार, लॉज पूर्णतः जे आहे ते बंद राहणार आहेत.
त्यासोबत दूध संकलन केंद्र जे आहेत त्यासाठी मात्र सूट देण्यात आलेली आहे. 2 तास हे सुरू राहणार आहे. पेट्रोल पंप आहे ते चालू होते मागील काळामध्ये, मात्र ते आता पूर्णतः जे आहे ते सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यासाठी बंद करण्यात आलेले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा जे आहेत पुरवणारे लोक त्यांच्यासाठीच फक्त पेट्रोल दिलं जाणार आहे. त्यासोबत मेडिकल असेल किंवा दवाखाने असतील ते पूर्ण वेळ जे आहे ते चालू ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबत जे शेतीविषयक जे निर्बंध आहेत म्हणजे खतं, बी बियाणे किंवा जे अवजार आहे ते दुरुस्तीसाठीची जी आहे ती घरपोच सेवा जी आहे ती दिली जाणार आहे. मात्र यामध्ये जे नियमांचं उल्लंघन करतील त्यांना शासनाकडून जो आहे तो 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्यासोबत जी दुकानं आहेत ती दुकानं जर का चालू ठेवली, लोकांना जर वस्तू दिल्या जात असं जर समोर आलं तर 1000 रुपये जो आहे तो दंड जो आहे तो वसूल केला जाणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आता कडक निर्बंध जे आहेत लागू ते 25 मे ते 1 जून आहेत. पर्यंत लागू असणार आहे. धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. कोल्हापूर आणि साताऱ्यातले अपडेट्स घेतल्यानंतर आता बातमी बघणार आहोत. राज्यातले विरोधक म्हणजे ब्लॅक फंगस आहे तसा संजय राऊत यांनी हल्लाबोल केला होता. मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी कामाची प्रेरणा घ्यावी असा टोला देखील त्यांनी लगावला होता. विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता आणि त्याला आता भाजपकडून देखील उत्तर मिळालेलं आहे. पण आधी बघणार आहोत आपण संजय राऊत यांनी काय टीका केली होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असा आपण अभिमानानं सांगतो आणि आज त्याच पद्धतीनं आपले मुख्यमंत्री या राज्याचं नेतृत्व करतायत. आपण त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून पाहायला पाहिजे. विरोधी पक्ष काय बोलतोय ते आपल्यावरती काय टीका करतात त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तो सुद्धा एक प्रकारचा ब्लॅक फंगसच आहे. दुर्लक्ष करा. आपण आपलं काम करत राहू. आपण सकारात्मक राहू. आणि या टीकेला संजय राऊत यांच्या ब्लॅक फंगसच्या संदर्भातल्या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय उत्तर दिले तेही बघूयात. कशाचंही भान न ठेवता बेभान होऊन केलेलं वक्तव्य असं माझं स्पष्ट मत आहे. यावरून भारतीय जनता पार्टी किंबहुना विरोधकांच्या विषयी असणारा त्यांचा आंतरिक द्वेष, तिरस्कार किती ओतप्रेत भरलेला आहे हे पुन्हा एकदा या वक्तव्याच्या निमित्तानं समोर येतंय. जर उद्या आम्ही असं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हाच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे तर संजय राऊतना आवडेल का? कारण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे जे मृत्यू झालेत, रुग्ण वाढत आहेत, त्याला सर्वस्वी राज्य सरकारचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि आरोग्य व्यवस्था हाताळण्यात आलेलं अपयश हेच असल्या कारणानं राज्यातील मृत्यू आणि रुग्णवाढीला जबाबदार महाविकास आघाडी सरकार आहे असं सांगत संजय राऊत साहेब जर महाविकास आघाडी हाच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं म्हटलं तर आपली भूमिका काय असेल? तर गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला लागलेली काळी बुरशी कोण हे तुम्हीच पहा अशी जोरदार टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. राऊत साहेब मागच्या 1.5 वर्षापासून या महाराष्ट्राला ब्लॅक फंगस या महाविकास आघाडीच्या नावाने लागलेला आहे. तुम्ही बोलताना भान ठेवून बोलत जा. कारण असं आहे की ज्या कामाची तुम्ही तारीफ करताय त्या नुसत्या मुंबई महापालिकेचं जर म्हणायला गेला तर किमान 2200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या मुंबई महानगरपालिकेत या करोनाच्या काळात गेला. लोक मरत होती आणि त्या मरणावरचं टाळूचं लोणी खाण्याचं काम हे तुमच्या शिवसेनेनी आणि महाविकास आघाडीने या राज्यामध्ये केलंय. हे तर नुसतं एक उदाहरण मुंबईचं आहे. असं राज्यामध्ये जर बघायला गेलो तर हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या महाविकास आघाडीच्या काळात झाला. त्यामुळे तुम्हाला भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा अधिकार नाहीये. आता आपण बघणार आहोत राज्यासाठी महत्त्वाची बातमी. लहान मुलांना कोरोनाचा धोका सध्या वाढतोय कारण संक्रमणात वाढ होते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. आज बालरोग तज्ज्ञांशी मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याचं काल स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आत्ताची एक महत्त्वाची बातमी. लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातल्या बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेत मुख्यमंत्री आज त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि हाच इशारा लक्षात घेत आज टास्क फोर्समधल्या सदस्यांची आणि बालरोग तज्ज्ञांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे, याआधी देखील सुरक्षा कवच म्हणून डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधलेला होताच, पण त्याचबरोबर गेल्या 2 आठवड्यांमध्ये मुंबईसह राज्यातल्या डॉक्टरांशी त्यांनी एकीकडे संवाद साधला आणि आज दुपारी 12 वाजता राज्यातल्या बालरोग तज्ज्ञांशी समाज माध्यमांच्या द्वारे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि ज्यामध्ये मुख्यमंत्री बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. पालकांसाठी कोणत्या सूचना महत्त्वाच्या आहेत, काय उपाययोजना केल्या जाव्यात याविषयी अधिक ते सांगतीलच. बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करून अधिक माहिती घेणार आहोत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. प्रणाली, कसं असणार आहे या संवादाचं स्वरूप? रेणुका, गेले काही दिवस आपण पाहतो आहोत की लहान मुलांमध्ये, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी भीती सगळ्याच तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्याची शासकीय यंत्रणा असो किंवा विविध महानगरपालिकाची यंत्रणा असो, त्यांना लहान मुलांसाठीची तयारी करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते. त्या पार्श्वभूमीवर एक बाल रोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्स सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि या टास्क फोर्सने एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे. त्या प्रोटोकॉलनुसार लहान मुलांची ट्रीटमेंट कशी असावी, त्यांना कोरोना झाला तर त्या लहान मुलांसाठीच्या ट्रीटमेंटचा एक व्यवस्थित प्रोटोकॉल तयार करण्यात आलाय. त्यांना कुठली औषधं किती प्रमाणामध्ये देण्यात यावी, लहान मुलांच्या बेडचा साईज, त्यांच्या व्हेंटिलेटरचा साईज, त्यांना ऑक्सिजन मास्क जो लागतो त्याचा साईज, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात. त्यामुळे लहान मुलांसाठी एक नवीन सूची जी आहे किंवा एक नवीन प्रोटोकॉल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. तो प्रोटोकॉल कसा असेल, ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण पातळीवर या सगळ्या गोष्टी कशा पोहोचतील किंवा तिथे काय तयारी नेमकी केली गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि हीच गोष्ट ग्रामीण भागापर्यंत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्यभरातील विविध नामांकित जे बालरोग तज्ज्ञ आहेत, जे त्यांच्या पातळीवर ग्रामीण भागात असो, निमशहरी भागात असो किंवा शहरी भागात असो काम करतात, त्यांना सगळ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात या बैठकीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, जेणेकरून यांना सगळ्यांना पुढच्या संभाव्य धोक्याबद्दल काय तयारी करता येईल या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. टास्क फोर्सचे प्रतिनिधी सांगतील, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री सांगतील. जर लहान मुलांच्या बाबतीमध्ये काही विशेष योजना, जसं आपण बघितलं की राजीव गांधी ज्या योजना आहेत या सगळ्या योजना सुद्धा कोरोनामध्ये समावित अनेकांना त्याच्यामध्ये करून घेण्यात आलंय, त्या पद्धतीची योजना लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा लागू करता येईल का, या सगळ्या बाबतीचा विचार विनिमय या बैठकीमध्ये होण्याची अपेक्षा आहे. दुपारी 12 वाजता राज्यातल्या जास्तीत जास्त बालरोग तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांचीही झूम मीटिंगद्वारे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. धन्यवाद प्रणाली, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय बालरोग तज्ज्ञांशी आज मुख्यमंत्री या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज चर्चा करणार आहेत, हे यातून स्पष्ट होते आणि दुपारी 12 वाजता या चर्चेला सुरुवात होणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी म्युकरमायकोसिस बाबत एक खुलासा केलाय. कोरोना झाल्यावर जे उपचार केले जातात आणि त्यामुळे म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव होत असल्याचे आरोप चुकीचे आहेत असं लहाने म्हणाले. नवा कोविड म्युटंटचा स्वादुपिंडावर परिणाम होतो, रक्तामध्ये त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढते आणि रक्तात साखरेचं प्रमाण अधिक असेल तर म्युकरमायकोसिसच्या विषाणू स्थिरावण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळेच म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढत असल्याचं लहाने यांनी म्हटलंय. म्युकरमाइकोसिस जो है ये अगर इलाज के वजह से बढ़ता तो फर्स्ट वेव में भी बढ़ता था, क्योंकि यही इलाज जो है फर्स्ट वेव में करते हैं, इसलिए इलाज की वजह से अकेले नहीं बढ़ रहा है. ये ऐसा है कि ये जो म्यूटेशन हो गया है और ये म्यूटेशन होने के बाद जो स्ट्रेन आ गया है म्यूटेंट, उसमें ऐसा बोला जाता है कि दिस इज़ अफेक्टिंग द पैनक्रियास बीटा सेल, एंड बीटा सेल के जो पैनक्रियास को अफेक्ट कर रहा है, इसके वजह से जो शुगर है वो बढ़ रहा है. इट मीन्स वायरस इज इंक्रीजिंग द शुगर. उसी के साथ साथ जो स्टेरॉइड देते जाते हैं वो तो देना ज़रूरी होता है, या डायबिटीज जिनका कंट्रोल नहीं होता है, ऐसे लोगों में ये बीमारी हो रही है.
आणि आता एक दिलासादायक बातमी आपण बघणार आहोत, कारण देशातला रिकव्हरी रेट वाढलेला आहे. 3 मेला देशात 17.13% रुग्ण होते आणि आता हा टक्का 11.12% आलाय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87.76% पोहोचलंय आणि देशात आतापर्यंत 2,30,00,000हून अधिक रुग्ण बरे झालेत. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी काल सांगितलं. 3 मई को देश में 17.13% केसेस एक्टिव केसेस की दृष्टि में आते थे, वह घटते घटते अब 11.12% हो चुका है. इसी तरीके से रिकवरीज में भी हम एक पॉजिटिव ट्रेंड नोट कर रहे हैं, जहां 3 मई यानी कि आज से करीब 20 दिन पहले टोटल रिकवरी परसेंटेज देश में 81.7% थी, वह बढ़ते बढ़ते 87.676% हो चुकी है. देश में 2,30,00,000 से अधिक लोग रिकवर हो चुके हैं. डेथ में भी एक स्लो बट रिलेटिवली बेटर ट्रेंड इन टर्म्स ऑफ मैनेजमेंट नोट किया जा रहा है. और हम देखें तो पाते हैं कि डेथ्स भी कंपैरेटिवली लिमिटेड स्टेट्स, 6 स्टेट जहां से की अधिक संख्या में नोट की जा रही हैं, वह महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडु, यूपी, पंजाब और दिल्ली से नोट की गई हैं. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. कोरोनाशी दिलेल्या भारताच्या तयारी आणि लढ्याच्या मुद्द्याबद्दल सीएनएन नेटवर्कच्या प्रतिनिधींशी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी काय माहिती दिली आहे, तीही आपण यापुढे ऐकणार आहोत. भारतीय सशस्त्र सेनाओं पे जिस तरह की काबिलियत है, हम इस काबिलियत को आगे बढ़ाते हुए देश और देशवासियों को सहयोग देने में पूरी सहायता करते रहेंगे. हमारे मंत्रालय ने एकजुट होकर हमें निर्देश दिए हैं कि सबसे पहले हमें अपना बचाव करना है, लेकिन इसी के साथ साथ हमें हमारे जो सेवानिवृत्त सैनिक हैं, उनके परिवार हैं, और साथ साथ हमारे जो सिविलियन पॉपुलेशन है, उनको जितनी भी हद तक हम मदद पहुंचा सकते हैं, बिना अपने कन्वेंशनल रोल को डाइल्यूट करते हुए हमें देती रहनी चाहिए. और मैं आपको गर्व के साथ कहना चाहता हूं कि तीनों सेनाएं, चाहे वो आर्मी, नेवी और एयरफोर्स क्यों ना हो, सबने कॉल वर्किंग बियॉन्ड द कॉल ऑफ ड्यूटी इस कार्य को पूरा किया है और आने वाले दिनों में इस कार्य को करते रहेंगे. शुरुआती दौर में जब कोविड पैंडेमिक आया, हमारी संस्थाओं को, हमारी मेडिकल फैसिलिटी जो थी, ये थोड़ी ओवरवेल्म हो गई थी, क्योंकि हमारे को जो सुविधा देनी होती है हमारे मेडिकल हॉस्पिटल्स में, हमारे मेडिकल फैसिलिटीज में, वो केवल सर्विंग सोल्जर्स और उनके परिवार के लिए हमारी बनाई गई है. लेकिन इस वक्त हमारे को वेटरन्स, उनके परिवार, उनके डिपेंडेंट्स को भी सहूलियत देनी पड़ी. साथ साथ हमारे को सिविलियंस को भी मदद करनी पड़ी, क्योंकि हम वेटरन्स और सिविलियंस के बीच में ज्यादा डिफरेंशिएट नहीं कर सकते. क्योंकि सिविलियंस की अगर जान जा रही है तो हमें आगे आकर उनकी सहायता करनी पड़ेगी. लेकिन धीरे धीरे जब हमने अपनी कॉम्बैट सपोर्ट को हमने उगारा और हमने कहा कि इसको भी अब डिप्लॉय करना शुरू करेंगे, हमने फील्ड हॉस्पिटल्स को डिप्लॉय किया. उसके बाद हमने अपनी सहूलियत बढ़ाई. ऑक्सीजन की कमी हमें शुरू में हुई थी, लेकिन धीरे धीरे करके इसकी भी हमने आपूर्ति करी और हमारे किसी भी हॉस्पिटल में ऑक्सीजन की वजह से कोई ऐसी खामी नहीं पाई गई. भारतीय सशस्त्र सेनाओं को हमारी लीडरशिप ने, हमारी पॉलिटिकल लीडरशिप ने हमें टास्क दिया हुआ है कि हमें सड़क की सुरक्षा पर ध्यान देना है. किसी हद तक हम सड़क या हमारी जो सीमा है उसका उल्लंघन नहीं होने देंगे. और यही कार्रवाई तीनों जो सेनाएं हैं, चाहे वो नेवी हो, चाहे वो एयरफोर्स हो या वो आर्मी हो, एकजुट होकर करती जा रही हैं. और हम आपको यकीन देना चाहेंगे कि हमारे सीमा, हमारे जो बॉर्डर के इलाके हैं वो सुरक्षित हैं. जहां तक बाउंड्री सेटलमेंट का सवाल है, ये जो है हम भी चाहते हैं कि बाउंड्री सेटलमेंट हो, लेकिन ये इतनी जल्दबाजी में नहीं किया जा सकता, क्योंकि दोनों की अपेक्षाएं हैं. चीन की भी अपेक्षाएं हैं, हमारी भी अपेक्षाएं हैं. हम नहीं चाहेंगे कि हमें कोई इसमें स्ट्रेटेजिक लॉस हो. हम चाहेंगे कि जो बाउंड्री सेटलमेंट हो हमारे और चाइना के बीच में, वो म्यूचुअली एक्सेप्टेबल टाइम फ्रेम में हो, म्यूचुअली एक्सेप्टेबल फ्रेमवर्क में हो. और इसीलिए मैं ये नहीं कह सकता कि कितनी जल्दी इसका सेटलमेंट होगा, लेकिन हमारी जो इसमें जो कंसर्न एजेंसीज हैं वो लगातार इस पे कार्रवाई कर रही हैं.
हमारे सीमा, हमारे जो बॉर्डर के इलाके हैं वो सुरक्षित हैं। जहां तक बाउंड्री सेटलमेंट का सवाल है, ये जो है हम भी चाहते हैं कि बाउंड्री सेटलमेंट हो, लेकिन ये इतनी जल्दबाजी में नहीं किया जा सकता, क्योंकि दोनों की अपेक्षाएं हैं। चीन की भी अपेक्षाएं हैं, हमारी भी अपेक्षाएं हैं। हम नहीं चाहेंगे कि हमें कोई इसमें स्ट्रेटेजिक लॉस हो। हम चाहेंगे कि जो बाउंड्री सेटलमेंट हो हमारे और चाइना के बीच में, वो म्यूचुअली एक्सेप्टेबल टाइम फ्रेम में हो, म्यूचुअली एक्सेप्टेबल फ्रेमवर्क में हो। और इसीलिए मैं ये नहीं कह सकता कि कितनी जल्दी इसका सेटलमेंट होगा, लेकिन हमारी जो इसमें जो कंसर्न एजेंसीज हैं वो लगातार इस पे कार्रवाई कर रही हैं, और किस तरह से बाउंड्री सेटलमेंट होगा इस पे इस वक्त टिप्पणी करना मेरे ख्याल में आसान नहीं है। आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यातली महत्त्वाची, नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची कारण एक दिलासा देणारा निर्णय आता महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतलेला आहे आणि तो आहे पाण्यासंदर्भातला। नाशिककरांना मोठा दिलासा अशासाठी मिळणार आहे कारण पाणी कपाती संदर्भात यंदा कोणत्याही प्रकारची पाणी कपात करणार नसल्याचं महापौरांनी जाहीर केलं आहे। 19 लाख लोकवस्ती असलेल्या नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि या धरणात सध्या 47% इतका पाणीसाठा आहे। महापौर सतीश कुलकर्णी यांनी या धरण पाणलोट क्षेत्राची पाहणी केली आणि त्यानंतर ही माहिती जाहीर करण्यात आली आहे। बघूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी या संदर्भात घेतलेला आढावा। निसर्गानं मानवाला दिलेलं अनमोल दान म्हणजे काय तर पाणी। या विस्तीर्ण जलाशयाच्या तीरी आपण आता आहोत। हे आहे गंगापूर धरणाचं विशाल पात्र आणि याच धरणात असलेला हा पाण्याचा साठा हा नाशिककरांना नेहमीच सुखावून जातो। खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 4 धरण समूह गंगापूर, दारणा, गोदावरी खोरे आणि गिरणा या 4 धरण समूहाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राला दिलासा देण्याचं काम नेहमीच होतं। पण 19 लाख लोकवस्ती असलेल्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा ज्या धरणावर अवलंबून आहे तेच आहे हे गंगापूर धरण। यंदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा या ठिकाणी दिसतोय। पाणी कपातीची वेळ आता आलेली आहे। खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे आवर्तन सोडले जातात, मग ते कधी शेतीसाठी असतं तर कधी वापरासाठी असतं तर वेगवेगळ्या कारणांसाठी, म्हणजे त्याच्यात औद्योगिक प्रयोजन सुद्धा असतं। यंदा कोरोना पार्श्वभूमीवर इंडस्ट्रीला जाणारं पाणी जरी कमी जात असलं तरी या पाण्याचं नियोजन असणं सगळ्यात महत्त्वाचं। नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गंगापूर धरणाच्या या विस्तृत विशाल पात्राची आज पाहणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली। कशा प्रकारचा निर्णय आज महापालिकेच्या माध्यमातून घेतलाय ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सतीशजी आपल्यावर आहेत। सतीशजी, काय सांगाल, यंदा पाणी कपात काय निर्णय? आजच्या मितीला 47% जवळजवळ पाणी साठा आहे। त्याच्यामुळे नाशिककरांना दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चांगलं असं पाणी या ठिकाणी 47% पाणी साठा आजच्या मितीला आहे। त्याच्यामुळे पाणी कपात नाही। सुखावून देणारा निर्णय तुम्ही घेतलाय। अतिशय तुम्ही पाणी कपात रद्द हा निर्णय घेतला। मान्सून केरळात दाखल झालेला आहे, कसं नियोजन यापुढचं? संपूर्ण या गोष्टीची वेळोवेळी पाहणी करण्यात येईल, दरवर्षी करावी लागते। परत जर मान्सून लांबला तर परत एकदा पाहणी करण्यात येईल। पण मला असं वाटतं एकंदर की चांगलं पाणी, अतिशय चांगलं पाणी आज डॅममध्ये आहे। जवळजवळ 47% पाणी साठा म्हणजे चांगलं आहे असं मला वाटतं। हे तर पाणी साठा यावर्षी पाणी साठा जास्त असल्यामुळे पाणी कपात नाही आहे नाशिककरांसाठी। मुबलक पाणीसाठा गंगापूर धरणात आहे। याच धरणामध्ये कश्यपी आणि गौतमी या 2 धरणांचं पाणी सुद्धा येत असतं आणि या माध्यमातूनच पाणी पुरवठा नियमित होत असतो। महापालिकेने निर्णय घेतलाय पाणी कपात रद्दच। आपण नाशिककरांना सावधान, पाणी जपून वापरा। व्हिडिओ जर्नलिस्ट जयसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, गंगापूर धरण, नाशिक। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत। येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत, पण जाताना महत्त्वाचं आवाहन, मास्क वापरा, सुरक्षित राहा। बातम्यांचे अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।